मार्काचा 10वा अध्याय याकडे आपण येणार आहोत. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि ते पहिली व्यक्ती आहे. 10वा अध्याय 17 वचनापासून मी वाचतो. पुष्कळ मोठा आहे ते, परंतु थोडक्यात मी वाचेन. आणि म्हणून सार्वकालिक जीवन प्राप्तीविषयी एका श्रीमंत तरुणाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मग तो निघून वाटेच लागणार. तोच एकाने धावत येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केलं पाहिजे? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला हा तरुण एक प्रश्न विचारत आहे. मग प्रभू येशूने त्याला म्हटलेलं आहे की मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव, त्याच्या वाचून कोणी उत्तम नाहीये. आणि म्हणून तुला आज्ञा ठाऊकच आहेत. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलं. गुरुजी, त्या तरुणाने उत्तर दिलं प्रभू येशू ख्रिस्ताला, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा मी पाळत आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की त्याला सार्वकालिक जीवनाची उत्कंठा लागलेली आहे, म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. परंतु येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्या एका गोष्टीची उणीव आहे. त्याच्यामध्ये एक गोष्टीची उणीव आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. त्या तरुणाला सार्वकालिक जीवनाची उत्कंठा आहे म्हणून तो आलेला आहे. आणि तो म्हणतो की मी सर्व आज्ञा पाळलेल्या आहेत, परंतु एकाच गोष्टीची उणीव त्याच्यामध्ये होती. आणि प्रभू येशूने त्याला ती दाखवून दिली. एका गोष्टीची त्याच्या जीवनामध्ये जी उणीव होती, प्रभू येशू ख्रिस्त त्याला तारण देण्यास ते तयार होते, तरी त्या तरुणानं ते तारण नाकारलेलं आहे आणि तो तिथून निघून गेलेला आहे, कारण त्याच्याकडे पुष्कळ संपत्ती होती असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून कित्येक वेळेला आमच्याकडे संपत्ती नसेल किंवा कुठल्या दुसऱ्या कारणामुळं आम्ही तारणापासून दूर जात आहोत. प्रभूला आम्हाला ते तारण द्यायची इच्छा आहे, परंतु या तरुणाने ते तारण स्वीकारले नाही. त्यापासून तो वंचित राहिला आणि निघून गेलेला आहे. आणि म्हणून दुसरी एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे आपण पाहूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय. योहानकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एका आंधळ्याला, तो जन्मापासून आंधळा होता, त्याला बरं केलेलं आहे. आणि तो देखील दिवस शब्बाताचा दिवस आहे. आणि मग त्या ठिकाणी ते परुषी आणि यहुदी कुरकुर करत आहेत, शब्बाताच्या दिवशी यानं आंधळ्याला कसं काय बरं केलं? बरं, असं बरं करणारा तो जो आहे. म्हणून त्या आंधळ्याला म्हणाले, त्याने तुझे डोळे उघडले, त्याच्याविषयी तू काय म्हणतो? 17व्या वचनात त्याने म्हटले, तो संदेष्ट आहे. परंतु ते त्याला पुन्हा पुन्हा विचारू लागले, त्याला खोदून विचारू लागले की तुला त्यानं बरं केलेलं तो जो मनुष्य आहे तो पापी आहे. ते प्रभू येशू ख्रिस्ताला पापी म्हणू लागले. 24व्या वचनात आपण पाहतो, कारण मोठा अध्याय मी वाचू शकत नाही वेळेअभावी. मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसऱ्यांदा बोलावून म्हटले, देवाचे गौरव कर, तो मनुष्य पापी आहे, हे आम्हाला ठाऊक आहे असं म्हणत आहे ते. परंतु त्या आंधळ्यानं खात्री देऊन सांगितलेलं आहे पहा त्या ठिकाणी. त्यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो, परंतु आता मला दिसते. एकच गोष्ट मला ठाऊक आहे, मला खात्री आहे की मी पूर्वी आंधळा होतो, परंतु आता मला दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की त्या आंधळ्यानं त्या लोकांना अगदी सरळ उत्तर दिलेले, न भीता धैर्यानं उत्तर दिलेले. त्याच्या जीवनामध्ये जे काही घडलेलं आहे ते त्यानं अगदी धिटाईनं सांगितलेलं आहे त्या लोकांना. कारण ते सारखं खोदून विचारत होते, तुला कसं बरं केलं? तो मनुष्य पापी आहे.
परंतु त्यानं खात्रीनं सांगितलेलं आहे की मी पूर्वी आंधळा होतो, एकच गोष्ट मला ठाऊक आहे, मी पूर्वी आंधळा होतो परंतु आता मला दिसू लागलेला आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये देखील माझं तारण झालेलं हे आपल्याला खात्री असण्याची फार गरज आहे. कित्येक वेळा आपल्याला पुष्कळ लोक विचारतात, काय झालं बाबा की तुला तारण मिळाले याची खात्री तुला आहे का? आणि म्हणून ह्या आंधळ्याचं आपण उदाहरण घेऊया. खात्रीने त्यानं सांगितलं, एकच गोष्ट मला ठाऊक आहे, मी पूर्वी आंधळा होतो आता मला दिसतं. ही दुसरी व्यक्ती झालेली आहे. तिसरी व्यक्ती लूक वर्तमानामध्ये आपण येतो 10वा अध्याय आणि 40 ते 42 वचनामध्ये. पहिली व्यक्ती आम्ही पाहिली, तारणापासून तो दूर गेला. दुसरी व्यक्ती तो खात्रीनं सांगतो की माझं तारण झालेलं आहे, मी आंधळा होतो परंतु मला आता दिसतं, ही एकच गोष्ट मला ठाऊक आहे. तिसरी व्यक्ती हे कुटुंब आहे, मार्था, मरिया आणि लाजरसचं कुटुंब आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं त्यांच्यावर फार जवळचं नातं असं आहे. आणि म्हणून 40व्या वचनात म्हटले, तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला परवा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीचं अगत्य आहे तुझ्या जीवनामध्ये. आणि ते काय? तर तुझ्या बहिणीचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने तिला दिलेलं आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आणि ही तिसरी गोष्ट जी आहे ती जिव्हाळ्याची सहभागिता. किती चांगली गोष्ट आहे पहा. त्या ठिकाणी मार्था थोडा कामाचा भार पडला म्हणून ती कुरकुर करत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं तिला दाखवून दिलं, तुझ्या बहिणीनं म्हणजे मरियेनं जो काय वाटा उचललेला आहे सहभागितेचा, तो किती सुंदर असा वाटा आहे. आणि म्हणून आपली देखील सहभागिता आपल्या प्रभूवर किती आहे बरं. आपण किती त्याच्या सहभागितेमध्ये वेळ घालवतो, त्याचं वचन वाचून त्याच्यावर किती आम्ही मनन करतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं मार्थेला दाखवून दिलेलं आहे की किंबहुना एकाच गोष्टीचा अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही, हे देखील सांगितलेलं आहे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं. आणि म्हणून आपली जी काही सहभागिता आहे आपल्या प्रभू बरोबर, ती सहभागिता काही झालं तरी आपली आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सहभागिता कधी कोणी काढून घेऊ शकत नाही. आणि म्हणून ही तिसरी व्यक्ती झालेली आहे, त्यांची सहभागिता जी आहे ती जिव्हाळ्याची होती. चौथी एक व्यक्ती अनेक आहे आणि ती म्हणजे फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय. या ठिकाणी पौल देखील म्हणत आहे, त्या ठिकाणी पौल दाखवून देत आहे की तो काय म्हणतो 3रा अध्याय आणि 13 आणि 14 वचनामध्ये, बंधूंनो, मी अद्याप ते आपल्या कयात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाच्यावरून त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझं काम आहे. आणि म्हणून पौल दाखवून देत आहे, मला प्रभूची सेवा करायची आहे, हेच माझं एक काम आहे. आणि मग त्यामध्ये वयाची अट नाहीये, आपलं वय काही असो, परंतु प्रभू आम्हाला सेवा करण्यास देखील तो बोलवत आहे. आणि म्हणून पौल अगदी किती चांगल्या रीतीने आपल्याला हे दाखवून देत आहे की तो म्हणत आहे की बंधूंनो, मी अद्याप हे आपल्या कयात घेतलं असं मानत नाही की मला सगळं काय आता ठाऊक आहे, परंतु मागील ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे मी दुर्लक्ष करायचं. मागचं माझे जे जीवन होतं त्याच्याकडे मी दुर्लक्ष करत आहे. तरी तो 7व्या वचनात म्हणतो, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे, त्या मला माझ्या सेवेत, प्रभूच्या सेवेत मला अडखळण येऊ नये. आणि म्हणून तो म्हणतो, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू हा माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो.
ज्या लाभाच्या गोष्टी होत्या त्या त्यांना दिलेल्या आहेत 5व्या आणि 6व्या वचनामध्ये. मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला इस्रायल लोकातला बन्यामीन वंशातला इब्र्यांचे इब्री नियमशास्त्र दृष्टीने फरुशी आस्थाविषयी जर म्हणाल तर माझी आस्था काय होती? मंडळीचा छळ करणारा. आणि म्हणून पौल त्याच्या मागील जीवनाचं उदाहरण देत आहे. या गोष्टी ज्या लाभाच्या होत्या त्या मी हानिकारक समजत आहे, कारण मला प्रभूची सेवा नित्यानं करायची आहे, प्रामाणिकपणाने करायची आहे. म्हणून तो 14व्या वचनात म्हणतो, ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचावरण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेतील खुणीकडे मी धावतो. हेच एक माझं काम आहे. आणि म्हणून आपण 4 व्यक्ती पाहिलेले आहेत. पहिला तो तरुण, तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, तारणात त्याला सार्वकालिक जीवन पाहिजे होतं, परंतु त्याच्याकडे पुष्कळ संपत्ती होते. हे अडखळण झालं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, जे तुझ्याकडे आहे ते सर्व गोरगरिबांना दे आणि माझ्या मागे ये. परंतु नाराज होऊन निघून गेला. दुसरं उदाहरण आम्ही पाहिलं, अगदी खात्रीचं वचन आहे ते. त्या आंधळ्याला बरं केलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताने, आणि ते परुषी त्याला मुद्दाम त्याला खोदून विचारत होते, तुला कोणी बरं केलं? शब्बाताच्या दिवशी बरं करणे हे चुकीचं आहे, पाप आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ते म्हणत होते की तो मनुष्य पापी आहे, परंतु त्या माणसानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तो म्हणतो की तो पापी आहे किंवा नाही मला ठाऊक नाही, एकच गोष्ट मला ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो, परंतु आता मला दिसतं. आणि तिसरी व्यक्ती आम्ही मरियेचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्तानं दिलं, ते सहभागितेचं, जिव्हाळ्याची सहभागिता. मार्था त्या ठिकाणी काम जास्ती पडलं म्हणून कुरकुर करत होती, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं तिच्या बहिणीचं उदाहरण दिलं. तिच्याकडचा वाटा कुणी काढून घेऊ शकत नाही. एकाच गोष्टीचं अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आणि 4थं उदाहरण आम्ही पौलाचं पाहिलेलं आहे. मागील गोष्टीकडे तो दुर्लक्ष करत आहे आणि पुढील गोष्टीकडे लक्ष त्याने लावलेलं आहे. त्याला प्रभूची सेवा करायची आहे. ज्या लाभाच्या होत्या गोष्टी तो म्हणतो त्या ख्रिस्तामुळे हानीच्या असा समजतो. आपल्या जीवनात देखील आपण आपल्या जीवनामध्ये जी अडखळण आहे, आपल्याला प्रभूची सेवा देखील करायची आहे, परंतु आपलं एकच लक्ष आहे, बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो असं म्हणतो, आणि हेच एक माझं काम आहे. आणि 5वी एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे आपण येऊया. स्तोत्र 27 आणि 4थं वचन. दावीद या ठिकाणी असं म्हणतो, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. आणि तो म्हणतो, परमेश्वराजवळ मी एकच वरदान मागितलेलं आहे. दाविदाची अपेक्षा काय आहे बघा, किती सुंदर अशी अपेक्षा आहे त्याची. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. किती सुंदर अपेक्षा आहे बघा. त्याचं मन देवावर व त्याच्या वचनावर मनन करणार आहे. आणि म्हणून दावीद ह्या ठिकाणी म्हणतो, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. किती चांगले विचार आहेत त्याचे. त्याचं मन देवावर आहे, त्याच्या वचनावर तो मनन करणार आहे, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. आणि म्हणून अशा प्रकारचे आपली देखील अपेक्षा असावी, कारण आपल्या पुष्कळ अशा अपेक्षा असतात, ह्या जगामध्ये असतात. आणि म्हणून आपण हे 5 उदाहरणं घेऊया आणि त्याकडे आपण लक्ष देऊया. पहिलं जे उदाहरण होतं, एकच गोष्ट अगत्याची होती, त्याला तारणाची गरज होती त्या तरुणाला, परंतु त्यापासून तो वंचित झाला. दुसरं जे कारण आहे, एकच त्याला खात्री होती की मी पूर्वी आंधळा होतो, मला आता प्रकाश मिळालेला, मी आता पाहू शकतो. आणि तिसरं जे आहे,
ते सहभागितेचं, जिव्हाळ्याची सहभागिता. आणि चौथं पावलाचं उदाहरण मी पाहिलं, तो म्हणतो सेवा मी करत आहे प्रभूची. आणि ज्या पूर्वीच्या गोष्टी होत्या त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे, पुढील गोष्टीकडे मी आता पाहत आहे आणि मर्यादेवील धावेवर मी धावत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपला देखील दृष्टिकोन असावा. आणि म्हणून आणि एक उदाहरण आपण पाहूया. त्या ठिकाणी शलमोन राजाने देखील अशाच प्रकारे परमेश्वराकडे काही मागितलेलं आहे. पहिले राजे याचा 3रा अध्याय पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि 9वं वचन, 9 आणि 10. यास तो आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटांचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? शलमोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याचवर प्रसन्न झाला. आणि देव त्यास म्हणाला, तू असला वर मागितला, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. किती सुंदर उदाहरण आहे बघा शलमोन राजाचं. त्यानं काय काय मागितलेलं आहे की मला सामर्थ्य दे न्याय करण्यास, विवेक बुद्धी दे. आणि म्हणून प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला असं म्हटलं. आणि त्यानं दीर्घायुष्य दे, मला धन दे, आपल्या शत्रूंचा न्याय नाश करण्यास यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितलीस. आणि म्हणून प्रभूनं त्याला काय काय दिलेलं आहे बघा. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करीतो, मी तुला बुद्धिमान व विवेक चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही आणि पुढे होणार नाही. आणि एवढेच नव्हे तर तू मागितला नाही असा आणखी एक वर तुला देतो, धन आणि वैभवही तुला देतो. तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राज्यामध्ये तुझं समान कोणी असणार नाही. आणि प्रभूनं त्याला आणि जास्तीचं काहीतरी विपुल असं धन दिलेलं आहे. आणि म्हणून त्याची मागण्याची जी काय पद्धत आहे बघा, शलमोन राजानं जे काय मागितलेलं आहे, तो काय म्हणतो, मला विवेक सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. आपल्याला देखील अशा प्रकारे प्रभूकडे मागण्याची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? मी असमर्थ आहे, प्रभू तू माझं सहाय्य कर. आणि म्हणून शलमोनानं हा वर मागितला. आणि म्हणून त्याच्या भाषणाने प्रभू त्याचवर प्रसन्न झाला असं म्हटलेलं आहे. आणि ही किती चांगली गोष्ट आहे पहा. आपल्याला आपण जी काही उदाहरणं पाहिलेली आहेत त्यापासून आपण कितीतरी गोष्टी शिकू शकतो. आपल्याला जीवनामध्ये आपलं तारण झालेलं आहे, आपण प्रभूची सेवा देखील करत आहे, परंतु काहीतरी आपल्यामध्ये जर आपण कमी पडत आहोत तर ते आपल्याला प्रभूकडे मागण्याची गरज आहे. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये आपण पाहतो, आणि याकोब देखील त्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की तुम्ही जर कुठल्या गोष्टीमध्ये उणे पडत असाल तर ते प्रभूकडे मागा. आणि म्हणून तो प्रभू देण्यास आपल्याला तयार आहे. याकोबाचं पत्र याचा 1ला अध्याय, त्या ठिकाणी असं म्हणतो तो, जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या उचमळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तेजन दिलेलं आहे. आपल्याला जे काय पाहिजे ते आपण प्रभूकडे कशा प्रकारे मागावं. आपल्याला जर ज्ञान जर कमी असेल, त्यामध्ये आम्ही उणे असू, तर ते त्याने देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देत असतो. म्हणून प्रभूची उपकार स्तुती करूया, कारण आपल्याला प्रभूनं कितीतरी अशा गोष्टी विपुल अशा दिलेल्या आहेत, आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. जरी आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये जर कमी पडत असू तर आपण प्रभूकडे मागण्याची आपल्याला गरज आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे आपण उदाहरणं पाहिलेली आहेत, त्या तरुणाचं उदाहरण पाहिलं,
त्या आंधळ्याचं उदाहरण पाहिलेलं आहे. मार्था मरियाचं उदाहरण मी पाहिलं आणि पौलाचं देखील उदाहरण पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी सेवा करण्यास वयाची अट नाही. दाविदाचं उदाहरण पाहिलेलं आहे आणि शल्मोनाचं देखील उदाहरण पाहिलेलं आहे. आणि म्हणून ह्या उदाहरणापासून आपण बोध घेऊया आणि आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण प्रभूला संतोष होऊया, त्याला आपण आनंद देऊया.